दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्यास वसंतनगर डीबी पथकाने केले जेरबंद। उभी केलेल्या दुचाकीस चोरी करून पळवून नेणाऱ्या 2 चोरट्यास वसंतनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची रिवार्डेड कामगिरी केली आहे। दिनांक 20 जून 2024 रोजी शेख शब्बीर शेख मंसूर आणि 42 वर्ष राहणार राम रहीम नगर पुसद हा नेहमीप्रमाणे मुन्ना शेठ नामक व्यक्तीच्या घरासमोर शेख शब्बीर यांनी दुचाकी ही आपली दुचाकी क्रमांक MH37E 5742 उभी केली आणि तेथून काळाराम मारुती मंदिर येथे कामाला गेला। काम आटोपल्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर गाडी चोरी गेल्याचे दिसले। सर्वत्र शोध घेतला असता कुठेही मिळून आल्याने अखेर दिनांक 24 जून 2024 रोजी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे चोरी माहिती दिली। गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंतनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने त्याचे प्रमुख अशोक चव्हाण, मुन्ना आडे, संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि 26 जून रोजी दीपक गायकवाड आणि मिथुन सूर्यवंशी यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून मोटारसायकलही हस्तगत करण्याची रिवार्डेड कामगिरी डीबी पथकाने पार पाडली। या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विष्णू नालमवार हे करीत आहे। दिनांक 20/6/24 रोजी वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रामदेव बाबा पेट्रोल पंप आहे, तिथून शेख शब्बीर शेख मंसूर यांची पॅशन प्रो गाडी चोरीला गेली होती। त्या संदर्भात पोलीस स्टेशन येथे 314/24 379 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आमच्या डीबी पथकाने मुन्ना आडे, अशोक चव्हाण आणि आपले संजय पवार, इतर अंमलदार अधिकारी यांच्या मदतीनं सदरचा गुन्हा डिटेक्ट करण्यात आला। त्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले। दीपक गायकवाड आणि मिथुन सूर्यवंशी यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून जी चोरीस गेलेली मोटरसायकल आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई SP सर, ॲडिशनल SP सर आणि SDPO सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। यापुढेही आमची डिटेक्शन आम्ही निश्चित करू।